यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेला होता। त्यानंतर राम सातपुते यांनी स्वतः माध्यमांसमोर येत या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। माझ्या हत्येचा कट रचण्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुन सिंह मोहिते पाटील मास्टरमाइंड असतील असा आरोप देखील भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केलाय। तर खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांचे सगळे आरोप फेटाळून लावले। माझा स्पष्ट आरोप आहे, अर्जुन सिंह मोहिते पाटील काल या ठिकाणी म्हणले की राम सातपुतेच्या अंगावर कोणाला घालवायचं याचं प्लॅनिंग केलंय। अर्जुन सिंह मोहिते पाटील मास्टरमाइंड आहे, धैर्यशील मोहिते पाटील या सगळ्या गोष्टीचे मास्टरमाइंड आहे, ते त्या पद्धतीने करतात। पण ठीक आहे, मी देवेंद्रजींना या विषयामध्ये माझं बोलणं झालंय आणि याच्यात कोण कोण असू शकतं, काय काय असू शकतं हे सगळं मी सांगितलंय। ते या प्रकारामध्ये असतील नसतील मला माहीत नाही, हा पोलिसांच्या तपासांचा विषय। परंतु काल अर्जुन सिंह मोहिते पाटील एक ठिकाणी म्हटले आणि त्यांची चर्चा झाली की राम सातपुतेच्या अंगावर कोण घालायचं तालुक्यात। कायम त्या ठिकाणी दुसऱ्याच्या काठीने मारायचं हा धंदा यांचा असतो। गेले 3-4 दिवस जर आपण पाहिलं तर सातपुतेंनी माजी आमदारांनी मीडिया मॅनेज करून फक्त आपली एक सीट निवडून आलेली त्याचा गवगवा केला आणि प्रत्येक इलेक्शन आलं आणि आपण हारलं की थोडे दिवस ते वेगळ्या विचारसरणीत जातात आणि प्रसिद्धी झोतात राहण्याची त्यांना सवय आहे कायम। त्यामुळं कोणत्याही स्तराला जाऊन ते आरोप करतात।